मित्रांनो नमस्कार, रामकृष्ण हरी. मी आहे ना आज थोड्याशा कामानिमित्त कोर्टामध्ये आलो होतो आणि लस्सी प्यावी म्हणून कोर्टाच्या बाहेर एक हॉटेल आहे, नाव घेणार नाही, पण त्या हॉटेलमध्ये मी लस्सी पिण्याकरता गेलो. तर शॉकिंग न्यूज अशी होती तिथं काही एक 16-17 वर्षाची मुलगी, कदाचित 17-18 वर्षाची असेल, एका 30-32 मुसलमानाच्या मुलाबरोबर तिथं ती होती. तिथं मी त्यांना अडवलं आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मला वाटतं त्या मुसलमानाने मला ओळखलं असेल. त्या पोराने तिथनं काढता पाय घेतला. त्या मुलीला व्यवस्थित मी बाजूला घेतलं, तिला लस्सी पाजली, तिला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आणि काय अडचण आली तर मी तिला माझा नंबर पण दिलाय की काय अडचण आली तर मला नक्की कळव. तर ही काय आत्ताची एकच परिस्थिती नाही आहे. आज तुम्ही जर सिटीमध्ये जर विचार केला तर ह्या ग्रामीण भागातून ज्या मुली कॉलेजला येतात त्या इकडं आल्यानंतर काय करतात, कोणासोबत मैत्री करतात, कोणासोबत फिरतात, याच्याकडे थोडंसं पालकांनी लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. कारण इतकी बेकार परिस्थिती आहे सध्या आणि एक हिंदुत्ववादी विचाराचा माणूस किती ठिकाणी असू शकतो. त्यामुळं प्रत्येक पालकाने आपल्या मुलीला शिक्षणासोबतच ती कोणत्या मित्रांसोबत राहते, ती कुठं फिरते, कुठं क्लास करते, या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. ही व्हिडिओ सगळ्या पालकांपर्यंत पोहोचवा. रामकृष्ण हरी.